नमस्कार मंडळी, श्रीनाथ संप्रदाय आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत। माझी आपणा सर्वांना विनंती आहे, जर कोणी नवीन साधक हा व्हिडिओ बघत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, कारण मी तुमच्यासाठी अध्यात्म, तंत्र, मंत्र, यंत्र या क्षेत्रातील गुप्त माहिती, उपाय आणि उतारे हे तुमच्यापर्यंत देण्याचे काम या चॅनेलच्या माध्यमातून करत असतोय। तर मंडळी, आज मी तुम्हाला मांढरची काळूबाई आणि कुसुंबीची काळूबाई यांचे काय नाते आहे आणि यांच्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला मी आज देणार आहे। तत्पूर्वी कमेंटमध्ये काळूबाईच्या नावानं चांगलं लिहायला देखील विसरू नका। चला तर मग मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण मांढरच्या काळूबाई विषयी बोलूया। तर मंडळी, देवीची कथा तर मला वाटतंय की आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहित असेलच, पण तरी सुद्धा सविस्तर पद्धतीने माहिती आज आपण या विषयात घेणार आहोत आणि त्यानंतर आपण कुसुंबीच्या काळूबाईची देखील माहिती घेणार आहोत। तर मंडळी, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मांढरदेव येथील श्री काळूबाई देवी ही महाराष्ट्रातील त्याचबरोबर कर्नाटक आणि राजस्थान या प्रांतातील देखील लोकांची प्रमुख श्रद्धास्थान आहे आणि या देवीचा इतिहास आणि उत्पत्तीची कथा ही अत्यंत प्राचीन काळापासून चालत आलेली आहे। तर मंडळी, प्रामुख्याने देवीचा अवतारामागे कथा सांगितली जाते, ती म्हणजे प्राचीन काळी मांढरदेव परिसरात लाक्यासूर नावाचा दैत्य होता आणि तो लोकांना खूप त्रास देत असे आणि त्याने देवांच्या पूजेला देखील बंधने घातली होती। त्यावेळी तेथील सर्व लोकांनी शंकर भगवानांचा धावा केला व त्यांना दैत्याचा वध करण्यास सांगितले, पण शंकर भगवान हे असं करू शकत नव्हते, कारण त्यांनीच लाक्यासूरला वरदान दिले होते। तेव्हा सर्व लोकांनी देवी पार्वतीचे आवाहन केले आणि या सर्व लोकांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देत देवी पार्वतीने अतिशय भयंकर अशा महाकाली रूपात अवतार घेतला। त्यावेळी भैरवनाथाचे व लाक्यासूराचे युद्ध चालले असताना देवीने महाकाली रूपात मांढर परिसरात अवतार घेतला आणि भैरवनाथाच्या मदतीला धावून गेले। हे युद्ध सलग 7 दिवस चालू होते आणि पौष पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्री देवीने लाक्यासूराचा वध केला आणि लाक्यासूराला वरदान होतं की त्याचे रक्त ज्या ठिकाणी पडेल तेथूनच नवीन राक्षस उत्पन्न होतील आणि म्हणूनच लाक्यासूराच्या रक्ताने दैत्य पुन्हा निर्माण होऊ नयेत म्हणून स्वतः देवीने लाक्यासूराचे रक्त हे प्राशन केलेले आहे। युद्धानंतर देवीने तिचे उग्र रूप सोडले आणि सर्व लोकांना दर्शन देऊन देवी पुन्हा कैलासाकडे निघाली। तेव्हा ऋषीमुनी आणि भक्तांनी देवीला तिथेच थांबण्याची विनंती केली आणि या लोकांची विनंती मान्य करून देवी मांढर पर्वतावर स्थानापन्न झाली। त्यानंतरच्या काळात देवीचे मंदिर बांधण्यात आले आणि मंदिर नेमके कधी बांधण्यात आले याचे ठोस पुरावे देखील नसले तरी हेमाडपंथी शैलीतील ते मंदिर असल्याने 12व्या किंवा 13व्या शतकात मंदिराचे बांधकाम पूर्ण केले असावे असे मानले जाते। काहींच्या मते हे मंदिर पांडवकालीन असल्याचे देखील सांगितले जाते। मंडळी, आई काळूबाई देवीची यात्रा ही देखील खूप मोठ्या दिमाखात साजरी केली जाते आणि काळूबाई ही नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे। पौष पौर्णिमेच्या दिवशी यात्रा ही भरली जाते। भाविक भक्त देखील देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत असतात। देवीचा छबिना, पालखी, मिरवणूक हे यात्रेचे मुख्य आकर्षण असते। मंडळी, त्याचबरोबर यात्रेला बकरी कोंबडे मारण्याची देखील प्रथा आहे। आजही ही प्रथा चालू आहे। यामागे सुद्धा मूळ कथा आहे की देवीने जेव्हा लाक्यासूराचा वध केला तेव्हा त्याने देवीची क्षमा याचना केली आणि त्याची शेवटची इच्छा म्हणून मला कायम तुझ्या पायाशी स्थान दे आणि इथून पुढे मला आजच्या दिवशी नररक्त म्हणजेच मनुष्याच्या रक्ताचा भोग दे अशी इच्छा मागितली। त्यावेळी देवीने लाक्यासूराला गडावरच स्थान दिले आणि तुला नररक्त नाही परंतु कोंबड्या बकऱ्याच्या रक्ताचा भोग तुला वर्षातून एकदा दिला जाईल असे सांगितले आणि तेव्हापासूनच आजपर्यंत यात्रे दिवशी कोंबडे बकरे कापण्याची प्रथा ही चालू आहे। मंडळी, त्याचबरोबर काळूबाईची माहिती घेत असताना देवीच्या राखणदारांची आणि सेवकांची माहिती घेणे सुद्धा गरजेचे आहे। तर काळूबाईच्या मंदिराभोवती गोंजीबोवा, मांगीर बाबा आणि म्हसोबा यांची मंदिरे आहेत। हे देवीचे सेवक आणि राखणदार मानले जातात। स्थानिकांच्या माहितीनुसार हे स्थानिक लोकच होते ज्यांनी देवीच्या सेवेकरिता स्वतःला समर्पित केले। आख्यायिकेनुसार गोंजीबोवा आणि मांगीर बाबा हे देवीचे विश्वासू भक्त होते। त्यांनी देवीच्या मंदिराची देखभाल आणि पूजा करण्याची जबाबदारीही स्वीकारली होती। आता त्यांचे मंदिर हे देवीच्या मंदिराजवळच आहे, जे त्यांच्या निष्ठेचे हे प्रतीक आहे। त्याचबरोबर म्हसोबा हा देखील तेथीलच मुख्य देवता आहेत। कथेनुसार देवीसोबत म्हसोबा देखील दैत्यांसोबत लढला होता। त्याचे मंदिर डोंगरावरच काही अंतरावर आहे। त्यालाच जाळीतला म्हसोबा म्हणून देखील ओळखले जाते। सध्या मंदिराचे वंश परंपरागत राखणदार म्हणून गुरव कुटुंब हे ओळखले जाते। हे कुटुंब आजही मंदिरातील पूजा आणि विधींची जबाबदारी ही सांभाळत असते। यात्रेदरम्यान देवीचे चांदीचे मुखवटे त्यांच्याकडूनच पालखीत ठेवले जातात। सध्याच्या परिस्थितीत तेथील मंदिर हे अत्यंत मनमोहक आहे आणि मंदिरात प्रवेशासाठी
125 पायऱ्या चढाव्या लागतात। गर्भगृहात काळूबाईची 2 फूट उंचीची शेंदूर चर्चित मूर्ती आहे। देवीला एकदा पाहिले तर पाहतच राहावे असे सुंदर देवीचे रूप आहे। बलाढ्य दैत्य, वीर, राखणदार आणि 9 लाख चेडे देवीच्या मालकीत असल्याने भक्तांच्या मनात देवीबद्दल आदरयुक्त भीती देखील असते आणि महाकालीच्या काळ्या आणि देवीच्या प्रेमळ रूपाचे प्रतीक म्हणूनच देवीला काळूबाई हे नाव पडलेले आहे। तर मंडळी, ही होती त्रैलोक्याची मालकीन मांढरच्या काळूबाई विषयीची माहिती। आता आपण कुसुंबीच्या काळूबाई विषयीची माहिती घेऊया। तर मंडळी, कुसुंबीच्या काळूबाईची उत्पत्तीविषयी जास्त काही माहिती नाहीये। स्थानिक लोकांना विचारले असता त्यांना सुद्धा देवीच्या उत्पत्तीविषयी जास्त कोणतीही माहिती नाही, परंतु देवीच्या चमत्कार व साक्षात्काराच्या अनेक सत्यकथा स्थानिकांकडून सांगितल्या जातात। मंडळी, कुसुंबी हे गाव सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत आणि वेण्णा नदीच्या तीरावर वसलेले आहे। तेथील काळूबाईचे मंदिर गावच्या मध्यभागी आहे आणि मंदिराचा परिसर हा अतिशय निसर्गरम्य आहे। काळेश्वरी देवस्थान ट्रस्टने मंदिर परिसरात भक्त निवास आणि सभागृहाची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून बाहेरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही। कारण हे देवस्थान हे अत्यंत जागृत व खूप मोठे सत्पन्न असलेले असल्याने बाहेरील राज्यातील लोक देखील कुसुंबीच्या काळूबाईच्या दर्शनासाठी येत असतात। स्थानिक लोककथांनुसार मांढरची काळूबाई, कुसुंबीची काळूबाई आणि वाकणची काळूबाई या 3 बहिणी आहेत। यामध्ये मांढर देवीची काळूबाई ही थोरली बहीण मानली जाते आणि कुसुंबीच्या मंदिरात या तिघींचीही मूर्ती असणे हे त्यांच्या नात्याचे प्रतीक आहे। काही कथांनुसार कुसुंबीमध्ये राक्षसांचा संहार करण्यासाठी काळूबाई ही प्रकट झाली असताना तिला मांढरची काळूबाई आणि वाकणच्या काळूबाईने मदत केली होती आणि युद्धानंतर त्या तिघीही कुसुंबीतच एकत्रित राहिल्या। ही कथा मांढरच्या लाकेश्वराशी मिळती जुळती आहे, पण ती कुसुंबीत स्वतंत्रपणे सांगितली जाते। आणि या देव्यांसोबतच मंदिरात अनेक देवतांची देखील स्थाने आहेत आणि नित्य या सर्वांची देखील तेथे पूजा अर्चना केली जाते। यामध्ये कुसुंबी गावचे मूळ ग्रामदैवत म्हणून केदारनाथ हे ओळखले जातात। त्यांचे मंदिर हे काळूबाईच्या मंदिराजवळच आहे। स्थानिक कथांनुसार केदारनाथांनीच काळूबाईला कुसुंबी येथे प्रकट होण्यासाठी प्रेरित केले होते। त्याचबरोबर भैरवनाथांचे मंदिर देखील परिसरात आहे। कुसुंबीच्या काळूबाईच्या मूळ मूर्तीच्या उजव्या बाजूस मांढर देवीची काळूबाईची मूर्ती आहे, जी देवीची थोरली बहीण मानली जाते। त्याचबरोबर देवीच्या मूर्तीच्या डाव्या बाजूस वाकणच्या काळूबाईची मूर्ती आहे। वाकण हे रायगड जिल्ह्यातील असणारे काळूबाईचे स्थान आहे। मंदिर परिसरात दुर्गादेवी आणि रुद्राई देवी यांचेही स्थान आहे। यांना देखील देवीसोबतच मान दिला जातो। मंडळी, कुसुंबीच्या काळूबाईची मुख्य यात्रा ही नवरात्रीत होते। नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या वेगवेगळ्या रूपांचे दर्शन होते आणि दसऱ्याच्या दिवशी मोठी पालखी मिरवणूक ही देवीची निघत असते। काही संदर्भानुसार संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर देखील मंदिरात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम असतात। पूर्वी यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पशुहत्या होत असे, पण मांढरदेव येथील दुर्घटनेनंतर कुसुंबीतही पशुहत्येवर बऱ्याच प्रमाणावर बंदी घालण्यात आली आहे, पण तरीही मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी या ठिकाणी ही असते। मंडळी, कुसुंबीचे काळूबाईचे मंदिर हे पूर्वाभिमुख आहे आणि यामध्ये गर्भगृह आणि सभामंडप अशी रचना आहे। गर्भगृहात कुसुंबीची काळूबाई मध्यभागी आहे, तिच्या उजव्या बाजूस मांढरची काळूबाई व डाव्या बाजूस वाकणची काळूबाई आहे। या 3ही बहिणी या ठिकाणी विराजमान आहेत। मंडळी, कुसुंबीचे मंदिर हे एकमेव असे ठिकाण आहे जिथे मांढरची काळूबाई, कुसुंबीची काळूबाई आणि वाकणची काळूबाई या 3ही बहिणी एकाच ठिकाणी आहेत आणि हीच या मंदिराची सर्वात मोठी खासियत आहे। मंडळी, कुसुंबीचे मंदिर हे पूर्वी कौलारू आणि साध्या स्वरूपातील होते, पण 1987 मध्ये धुंदी बाबा यांच्या हस्ते काळूबाईच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण करण्यात आले। त्यानंतर मग मंदिराला सध्याचे हे जे रूप आहे ते मिळाले। मंडळी, दोन्ही ठिकाणच्या काळूबाई या नवसाला पावणाऱ्या आहेत आणि त्यांचे स्वयंभू रूप आहे। याचप्रमाणे मांढरदेवची यात्रा ही पौष पौर्णिमेला तर कुसुंबीच्या काळूबाईची यात्रा ही नवरात्रीला भरत असते। या दोन्ही ठिकाणी भाविकांचा विश्वास आणि दोन्ही ठिकाणची पूजाची पद्धत ही सारखीच आहे, पण तरीही दोन्ही देव्यांचे वेगवेगळे महत्व आहे। तर मंडळी, ही होती कुसुंबीच्या काळूबाई विषयीची माहिती आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये आई काळूबाईच्या नावानं चांगले लिहायला देखील विसरू नका। अलख निरंजन आदेश।